जनता दरबारात धामणगावात 200 तक्रारी. आमदार प्रताप पडसळ यांनी साधला प्रत्येक सर्वसामान्य माणसाची संवाद. शेतात विहीर आहे पण वीज पंप नाही, घरकुलचा प्रश्न कायम आहे. घरकुलच्या यादीत ग्रामपंचायतीने बदल केला. रेशन कार्ड मध्ये नाव नाही, शेतात पांदन रस्ता नाही, अशा अनेक 200 तक्रारी प्राप्त झाल्या. धामणगाव तालुक्यातील जनतेशी आज 30 जानेवारी शुक्रवार रोजी दुपारी 12:30 वाजता दत्तप्रसाद निवासस्थानी आमदार प्रताप पडसळ यांनी थेट संवाद साधत सर्वसामान्य ग्रामस्थांच्या समस्या ऐकल्या. प्रत्येकाचे प्रश्न समजावून घेतले. सिमेंट रस्ता, नाल्या, पोलीस ठाण्यातील तक्रारी, शेती समस्या, राहण्यासाठी जागा नाही, पाण्याची समस्या, अतिवृष्टीचा निधी प्राप्त नाही, लाडकी बहिणीचा हप्ता मिळाला नाही, गावातील समस्या, ग्रामसेवक, तलाट्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारीची दखल आमदार प्रताप पडसळ यांनी घेतली. संबंधित अधिकाऱ्यांशी बातचीत करत समस्या सोडविण्यात आल्या. आज प्राप्त तक्रारी 8 दिवसात निकालात निघणार असल्याचे आश्वासन आमदार प्रताप पडसळ यांनी दिले. यावेळी नगर परिषद उपाध्यक्ष गिरीश मुंदडा, भाजपा तालुकाध्यक्ष प्रवीण खैरकार, प्रणय राजनकर, दर्शन राठी, पंकज गायकवाड, दुर्योधन रघुते, आदिनाथ हजारे, पवन पडोळे, मालू रंगारी, प्रभाकर काळे, साहेबराव पाटील, महेंद्र इंगळे, रवी रिजिजकार, प्रफुल्ल निस्ताने, रवी ठाकूर यांची उपस्थिती होती.